सचिन, काय परिस्थिती अमरावतीत पाहूया सूरज यांच्याकडून। सूरज, काल परवापर्यंत तर अमरावतीत पाणी साचल्याचं तुम्ही दाखवत होतात। अगदी या ठिकाणी आयुक्त सुद्धा रस्त्यावर उतरलेल्या होत्या, पाहणी केली जात होती, आदेश दिले जात होते। इतका पाऊस अमरावतीत पडलेला होता, पण धरण क्षेत्रात पाऊस पडतोय का? तिथं पाणी टंचाई निर्माण झाली आहे का? काय परिस्थिती अमरावतीत? निश्चितच लागूजी विदर्भात जर पाहिलं तर नेहमी मान्सून जो विदर्भामध्ये उशिरा दाखल होतो आणि त्याचप्रमाणे नेहमी यावर्षी सुद्धा विदर्भामध्ये नेहमी प्रमाणे यावर्षी सुद्धा मान्सून दाखल झालेला होता। 2 दिवसाआधी अमरावतीमध्ये मुसळधार असा पाऊस झालेला होता, साधारणतः 17 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झालेला होता। मात्र अद्यापही धरण क्षेत्रामध्ये पाऊस झालेला नाही। पाऊस यावर्षी उशिरा सांगितल्यामुळे धरण क्षेत्रामध्ये कमालीची यावर्षी जलसाठ्यामध्ये वाढ झालेली आहे। अमरावती विभागाचं चित्र जर बघितलं गेलं तर अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला या 5 जिल्ह्याची परिस्थिती जर पाहिली तर केवळ 31.10% जलसाठा या ठिकाणी आहे। त्यामुळे अतिशय चिंताजनक बाब ही म्हणावी लागेल। अमरावती विभागामध्ये एकूण 288 प्रकल्प आहेत, त्यामध्ये 27 लघु प्रकल्प आणि 252 मध्यम प्रकल्प आहे। मात्र यापैकी 50 प्रकल्प असे आहेत की ते पूर्णपणे कोरडे खंड आहे, त्याच्यामध्ये 0% जलसाठा, त्यामुळे चिंताजनक बाब या ठिकाणी म्हणावं लागेल। यवतमाळ जिल्ह्याची परिस्थिती जर बघितलं गेलं तर यवतमाळमध्ये आजही 22 गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे आणि अमरावतीच्या मेळघाटमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे। 12 गावांमध्ये टँकरने अद्यापही पाणी पुरवठा सुरू आहे। त्यामुळे घोटभर पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती या ठिकाणी करावी लागत आहे। एकूणच जर बघितलं गेलं तर जुलै महिन्याचा शेवटला आठवडा आलेला आहे, मात्र तरी देखील समाधानकारक पाऊस झालेला नाही। त्यामुळं आगामी काळामध्ये पाणी जपूनच वापरा असं एकूणच आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। 2 दिवसापूर्वी अमरावती महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग आणि अमरावती महानगरपालिकाची एक संयुक्त अशी बैठक झाली। त्यामुळे पाणी कपातीचा सुद्धा निर्णय आम्ही घेऊ शकतो असा इशारा एकूणच नागरिकांना देण्यात आलेला होता। कारण का अमरावतीच्या अप्परवर्धा धरणामध्ये केवळ 42% जलसाठा आहे, त्यामुळं ते पाणी शेतीसाठी देखील राखीव आहे आणि अनेक ठिकाणी सूरज सर उपसाबंदी सुद्धा केलेली आहे, त्यामुळे ती परिस्थिती सुद्धा दिवसागणिक आव्हानात्मक होताना दिसते। पुण्यात आपण जाऊया, बालाजी पोद्दार आपले प्रतिनिधी आहेत पुण्याचे। बालाजी, पुण्यात नेमकी काय परिस्थिती आहे? पुण्यात वरुण राजानं कृपादृष्टी दाखवली आहे का? पाणी टंचाईचं काही संकट वगैरे आहे का? आपल्याला माहिती आहे मान्सून उशिरा आलेला होता, मात्र 2 दिवसापूर्वी जो पाऊस झाला तो मात्र धरण साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाला नाही। त्यामुळे पुण्यात खरं तर गेल्या महिन्यापासून पाणी टंचाई आहे। आज पुण्यात 1 दिवसाआड पाणी दिलं जातं। त्याचबरोबर पुण्यातल्या उपनगरामध्ये सुद्धा मोठी पाणी टंचाई आहे ती जाणवत आहे। पुण्याला जे पाणी पुरवठा करणारे धरण आहेत वरसगाव, पानशेत, टेमघर या सगळ्या धरणामधून जे आहे ते पाणी साठा जो उपलब्ध आहे तो फक्त 3.88 टीएमसी, म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत 10% सुद्धा पाणी साठा उपलब्ध नाहीये। त्यामुळे ही सगळी गंभीर पाणी टंचाई जी आहे ती पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। 2 दिवसाच्या पावसाने, रिमझिम पावसाने धरण साठ्यात मात्र पाणी साठा उपलब्ध होऊ शकलेला नाही। गेल्या वर्षी 12.88 टीएमसी पाणी असणाऱ्या या 4ही धरणात आज मात्र 3 टीएमसी पाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे कालच महापालिकेच्या स्थायी समितीने जे आहे ते आता टँकरसाठी एक एसओपी तयार केलेली आहे, कारण अनेक भागामध्ये पुण्यातल्या उपनगरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय। त्यामुळे खासगी टँकर चालक आणि इतर जे शासकीय टँकर आहेत यामधली जी तफावत आहे रेटची, दराची, त्याच्यामुळे मोठं नुकसान, आर्थिक नुकसान सुद्धा पुणेकरांना होते। त्यामुळे आता यावरती एक एसओपी तयार करण्याचे आदेश जे ते स्थायी समितीने दिलेले आहेत। 31 ऑगस्ट पर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होईल असं सांगितलं जाते। तेवढा मुबलक साठा असल्याचं सांगितलं जाते। मात्र 1 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने ही पाणी टंचाई आता पुणेकरांना प्रकर्षाने जाणवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा जी आहे ती पुणेकरांसह धरण क्षेत्रातल्या लोकांना सुद्धा असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अगदी बालाजी, आपण मुंबईत येऊया। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, मुंबईतल्या पावसाबद्दल तर काय सांगावं? मुंबईत तर अगदी पाऊस फक्त ट्रेलर दाखवून गेला अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। पण 2 दिवस केवळ पाऊस पडला आणि त्यानंतर मुंबईकर खरं तर सुखावलेला होता की आता पाणी टंचाईचं संकट कमी होईल, पण पुन्हा एकदा घामाच्या धारा।
निश्चितच लाघवी, ज्या पद्धतीत दरवर्षी आपण पाहतो की जूनच्या पहिल्याच आठवड्यामध्ये पाऊस हा चांगल्या पद्धतीत पडत असतो, पण यंदा जूनचा तिसरा आठवडा उलटला तरी पाऊस पाहायला मिळाला नव्हता. अखेर आपण पाहतोय की 2 दिवसापूर्वी चांगला पाऊस जो आहे तो मुंबईत झाला. अगदी कालचा आणि परवाचा दिवस जर आपण पाहिला तर चांगला पाऊस झाला, पण पुरेसा पाऊस जसा पडायला पाहिजे होता तसा पडलेला नाहीये. आज दिवसभर देखील आपण पाहतोय की पावसाचा एकही थेंब जो आहे मुंबई शहर आणि लगबगच्या परिसरामध्ये झालेला नाहीये. निश्चितच हवामान खात्याने पुढच्या 24 ते 48 तासासाठी देखील आपण पाहतोय एक अलर्ट दिलेला आहे, तो म्हणजे येलो अलर्ट. उद्या जर पाऊस पडला नाही तर पुन्हा एकदा चिंतेची बाबच निर्माण होऊ शकते. सध्या जर आपण पाहिलं तर पाण्याची जी मोठी टंचाई निर्माण झालेली आहे आणि त्यासाठीच जे 7 धरण आहेत त्या 7ही धरणामध्ये 7 ते 8% पाणीसाठा जो आहे तो शिल्लक आहे सध्या. महापालिकेकडे जर आपण पाहिलं तर अगदीच 15 ते 16 ऑगस्टपर्यंत पाणीसाठा पुरेल इतकाच राहिलेला आहे. मात्र जर पाऊस चांगला पडला नाही लवकरच तर निश्चितच पुन्हा एकदा पाण्याची मोठी टंचाई जी आहे ती निर्माण होऊ शकते. सध्या जर आपण पाहिलं तर पाणी टंचाईमुळे अनेकांना टँकर्सद्वारे पाणी जे आहे मागवावं लागत आहे. मुंबई शहरामध्ये देखील पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे जेणेकरून पिण्याचं पाणी जे आहे ते देखील 2-2, 3-3 दिवसासाठी साठवून ठेवावं लागत आहे. तसंच दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या धरणांमध्ये हा पाणीसाठा जो आहे तो 7 ते 8% गेलेला आहे. कारण एकीकडे मुंबईमध्ये जी उष्णतेची लाट होती त्यामुळे कुठेतरी हा पाणी जो आहे तो सुकत गेला. धरणांमधला पाणी जो आहे तो कमी होत गेला आणि कुठेतरी पाऊस चांगला पडेल आणि त्यानंतर हा पाणीसाठा वाढेल अशी अपेक्षा होती. पण मात्र पुन्हा एकदा पावसाची ही दांडी पाहायला मिळते. 2 दिवसाच्या चांगल्या पावसानंतर आज आपण पाहतोय की पावसाने विश्रांती घेतलेली आहे. त्यामुळे निश्चितच आपण पाहतोय की महापालिकेकडे असलेला पाण्याचा साठा हा पुरेसा जरी असला 1 ते 1.5 महिन्यासाठी, पण मात्र पाऊस पडणं हे गरजेचं आहे. त्यामुळे एकीकडे आपण पाहतोय की पावसाची अजूनही मुंबईकरांना सर्वसामान्यांना प्रतीक्षा लागलेली पाहायला मिळतेय. लागवी अगदी मीनाक्षी, आपण जाऊया आता नाशिकला. आपले प्रतिनिधी या ठिकाणी महेश महाले आपल्यासोबत जोडले गेले आहेत. महेश, नाशिकमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? नाशिकमध्ये तरी पाऊस पडतोय का, आणि पडला तर धरण क्षेत्रामध्ये काय नेमकी स्थिती आहे? लागवे, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदाच्या वर्षी खरं तर मान्सून हा नाशिकमध्ये लेट आलेला आहे. आता जर बघितलं तर आतापर्यंत फक्त 2 चांगले पाऊस झाले, मात्र ते पण फक्त उकाड्यापासून दिलासा देण्यापुरतेच झालेले आहे. कारण धरणामध्ये याच्या संदर्भातल्या पाणीसाठ्यामध्ये कुठलीही वाढ झालेली नाही. खरं तर गेल्या वर्षी जर बघितलं असेल तर नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये 60% इतका पाणीसाठा होता. मात्र यंदाच्या वर्षी जर बघितलं तर तो अवघा 30% आहे. त्याच्यामुळे जर बघितलं तर नाशिककरांवर पाणी कपातीचं संकट जे आहे ते ओढवलेलं आहे. नाशिक महानगरपालिकेकडनं दिवसाला खरं तर पाणी कपात जी आहे ती दर शनिवारी जी आहे ती आठवड्यातनं एकदा केली जाते आणि पाऊस जर पडला नाही तर ही पाणी कपात जी आहे ती वाढून 2 दिवस केली जाणार असल्याचं देखील महापालिका आयुक्तांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे एकूणच नाशिककरांना पाणी कपातीचं संकट जे आहे ते आलेलं आहे. पाणी टंचाई झालेली हे झाला शहराचा विषय. मात्र जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर जिल्ह्यातील अनेक छोटी मोठी धरणं असतील, तलावा असतील, ते देखील कोरडे ठाक पडलेले. यामध्ये विशेषतः जर बघितलं तर माणिकपुंजा असेल, तिसगाव असेल, भोजापूर असेल, या तलावांची जी पाणी साठा आहे तो अगदी 0% पोहोचलेला आहे. तर दुष्काळी तालुका म्हणून येवला तालुका हा पाहिला जातो. तर या गावामध्ये देखील आता टँकरच्या द्वारे जे आहे ते पाणी पुरवठा केला जातोय. त्याच्यामुळे एकूणच नागरिकांकडनं खरं तर लवकरात लवकर पाणी यावं असं खरं तर देवाला साकडं घालण्यात येत आहे. पाऊस जरी शिडकत असला तरी मात्र याच्यामुळे पाणी साठ्यामध्ये कुठलीही वाढ होताना दिसून येत नाही. त्याच्यामुळे चांगल्या पावसाची जी प्रतीक्षा आहे ती अद्यापही नागरिकांना लागलेली आहे. आणि एकूणच जर बघितलं तर जिल्ह्यामध्ये पावसाची जी टक्केवारी ते देखील कमी झालेली. त्याच्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्याला पाणी टंचाईला सामोरं जाताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. आणि एकूणच जर बघितलं तर नाशिकला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण हे देखील 30%वरच असल्याने आता लवकरात लवकर चांगला पाऊस पडावा अशी अपेक्षा जी आहे ती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. लागवी अगदी महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. कोकणात जाऊया भारत गोरेगावकर यांच्याकडे. भारत, कोकणात नेमकी काय परिस्थिती आहे? गेल्या आठवड्यात तर कोकणात पावसानं अक्षरशः धुमशान घातलेलं होतं, पण आता धरण क्षेत्रात पाण्यासंदर्भात काय सध्या चिंता व्यक्त होतीये की कोकणी माणूस सुखावलाय, बळीराजा सुखावलाय?
लागू मॅडम, खरं तर कोकण म्हटलं की पाऊस हे एक अतूट नातं आहे. मात्र यावेळी जर आपण पाहिलं तर मान्सून हा प्रचंड प्रमाणामध्ये उशिरा दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांचे बळीराजाचे तर पाण्याअभावी नुकसान आणि हाल झालेच झाले. मात्र पिण्याच्या पाण्याची देखील अनेक गावांमध्ये, खेड्यापाड्यांमध्ये आणि शहरांमध्ये देखील समस्या निर्माण झाली होती. जवळपास पाणी कपातीचं संकट ओढवलं होतं. काही ठिकाणी तर 2 दिवसाने आड असं पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावरती आली होती. त्यामुळे आतुरतेने वाट पाहिली जाती होती ती पावसाची, मान्सूनची. रायगडमधले जर आपण विचार केला तर धरणांनी मे महिन्यामध्ये जवळपास जेवढे धरणं आहेत त्यातील बहुतांश धरणाने 30% पेक्षा खालची पातळी गाठली होती. काही धरण पात्र तर कोरडी पडली होती. नदी नाले सुद्धा कोरडे पडले होते. तलावातलं पाणी देखील आटलं होतं. त्यामुळे पाण्याची आणि पावसाची नितांत आवश्यकता होती. उशिरा का होईना मात्र पाऊस दाखल झाला, परंतु 2च दिवस पाऊस झाला. या 2 दिवसाच्या पावसाने सरासरी 13% धरण क्षेत्रामध्ये किंवा पाणी पातळीमध्ये वाढ जरी झाली असली तरी मागच्या 2 दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा जडी मारलेली आहे. त्यामुळे जी माहिती प्रशासनाकडनं आपल्याकडे आता प्राप्त होते त्यानुसार मे महिन्यामध्ये जी स्थिती होती धरणांची काहीशी तशीच अवस्था आता धरण आणि धरण बंधाऱ्यांची झालेली आहे. ज्या ठिकाणी पाणी साठा पावसाच्या पाण्यामुळे होणे अपेक्षित होतं ते जून अखेर आला तरी सुद्धा अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे धरण पात्रांमध्ये सुद्धा आता पाण्याची पातळी कमी झालेली आहे. त्यानंतर विहिरी असतील, तलाव असतील, जी पाण्याची स्तोत्र आहेत, ज्या पाण्यामधला साठा लोकांपर्यंत पोहोचवला जातो किंवा शेतीसाठी पुरवला जातो, त्यांची पातळी आता कमी झालेली आहे. त्यामुळे सर्व स्तरातून, रायगड जिल्ह्यातल्या सर्व स्तरातून, खेड्यातून असून शहरातून असून एकच धावा आहे की हा पाऊस उशिरा दाखल झालाय. मात्र आता जो पाऊस थांबलाय त्या पावसाचं पुन्हा एकदा पुनरागमन व्हावं, जेणेकरून पिण्याच्या पाण्याचं जे संकट ओढवणारं चित्र दिसतंय, कारण पाणी पातळी अक्षरशः कमी झालेली आहे. अगदी पुन्हा एकदा पिण्याच्या पाण्यामध्ये कपात करण्याची किंवा 2 दिवसाआड पाणी सोडण्याची वेळ प्रशासनावरती येते की काय, आणि त्यामुळे पुन्हा काही भागांमध्ये पाण्याचा दुष्काळ निर्माण होतं की काय, अशी काहीशी परिस्थिती निश्चित, निर्माण झालेली आहे. कारण निश्चित. गेली 2 दिवसांमध्ये रायगडमध्ये कुठेही पाऊस झालेला नाही. त्यामुळे थोडंसं चिंतेचं वातावरण आहे. सर्वत्र एकच प्रार्थना आपल्याला पाहायला मिळते की कोणत्याही परिस्थितीमध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय व्हायला पाहिजे, पाऊस समाधानकारक पडायला पाहिजे, तरच या पिण्याच्या पाण्यातनं नागरिकांची सुटका होऊ शकते, किंबहुना अगदी. रायगडवरचं हे संकट टळू शकतं. अगदी, लागवी अगदी. मॅडम. तुमच्या सगळ्यांचे आभार, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.